नमस्कार मंडळी, आज बनवतो आहे मस्त अशी पनीर भुर्जी. ते एक पण झटपट. काय झालं, उन्हाळा आहे तर दूध नेमकं फाटलं. काय करायचं तर मस्त बनवली अशी पनीर भुर्जी. तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता. हे फाटलेलं दूध आहे ते मी अशा गाळणीमध्ये छानपैकी गाळून घेते आहे. वरती सगळं आपलं पनीर राहतं आहे घट्ट असं. ते छान असं पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी सगळं निथळून जातं. साधारण 1 वाटी पनीर होईल हे. त्यासाठी कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स वापरत नाही आपण. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडी हिरवी मिरची अशी जाडी भरडी कुटली आपण. नंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं. थोड्या तेलावरच आपण कांदा असा छान परतून घेणार आहे. एवढं पनीर झालं आहे आपलं साधारण. थोडं बटर पण टाकायचं, म्हणजे छान चव येते. आणि कांदा छान परतून घ्यायचा. थोडासा परतला की त्याच्यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर. आणि छान ब्राऊन होईपर्यंत जरा परतून घ्यायचा कांदा. थोडं कोरडं वाटलं तर पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि परत परतून घ्यायचा. ही पण छान टिप आहे. कमी तेलामध्ये तुम्ही भाज्या अशा प्रकारे करू शकता. आता थोडी हळद घालतो आपण. हळद घातली की परत छान हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी किंचित साखर चवीसाठी. आणि पनीर असं कुस्करून घ्यायचं आपण, म्हणजे छान त्याला मसाले लागतात. आणि हे सगळं घालून घ्यायचं आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं मीठ घालायचं चवीनुसार. छान असं मिक्स केलं की एक अर्धा मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहे. त्याच्यात आपण टोमॅटो पण घालतो आहे. थोडे मोठे चिरून टोमॅटो घातलेत. आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालू शकतं. एक अर्धा मिनटासाठी झाकण ठेवूयात. तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम पनीर भुर्जी, जी तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता किंवा ब्रेडबरोबर पण छान लागते. आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. मस्त कलर आला आहे, छान दिसते आपली पनीर भुर्जी. तुम्ही पण नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.